प्रेक्षकांनो, मालिका तर आता भन्नाट वळावरती येताना आपल्याला दिसत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अश्विननी रंगे हात तर प्रियाला पकडले, पण आता असा काही तिच्या न्याय निवाडा केलाय की रविराज आणि घरच्या सगळ्यांनी आता खूप मोठा निर्णय घेतलाय आणि आता इकडे सगळ्यात महत्वाचं सत्य समोर आणले. अर्धसत्य तर आता प्रिया तन्वी नसल्याचं अश्विनने समोर आणले, हे आपण कालच्या भागात पाहिला. पण अर्धसत्य सत्य म्हणजेच साहिली तन्वी असल्याचं समोर कसं आलं पाहू. आता इकडे प्रिया अश्विन करून सत्य काढण्याचा प्रेक्षकांनो जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे, जेणेकरून आता इकडे तिला काहीही झालं तरी सुद्धा असं करायचं आहे, म्हणजे तिला काहीही झालं तरी सुद्धा आपलं सत्य काढून घ्यायचं की अश्विन काय माहिती काढतोय आणि तो म्हणतो काय चाललंय तुझं, तू काय इतकी मला विचारतेस खोदून खोदून. यावरती ती म्हणते अरे नाही, म्हणजे अर्जुन आणि साहिली तुला काही मूर्ख तर बनवत नाहीयेत ना, असं मला वाटतं. म्हणजे ते तुला सारखं 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 अशा पद्धतीने बोलवत आहेत आणि काही चुकीच्या मार्गाला तर आता नेत नाहीयेत ना. इतकंच मला तुला विचारायचं आहे, असं म्हटल्यावरती तो सांगतो मी काय दूधखोळा आहे का की मी आता चुकीच्या मार्गाला जाईल, किंवा मी इतका लहान आहे का की मी आता चुकीच्या मार्गाला जाईल. वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस तन्वी, काय तुझं बडबडन चाललं नाही. ती सांगते अरे नाही, तुला मी खरं तर काहीतरी सत्य सांगणार आहे. आणि ती आता आपलीच मनाची कहाणी रचत सांगायला लागते. खरं सांगू, माझा विरुद्ध भडकवण्याचा हा आता दोघांचा डाव आहे तुला. यावरती तो म्हणतो नाही, तुझा विरुद्ध तर मला काही भडकवण्याचं कोणीच काम केलेलं नाहीये. मी खरं सांगू का, तर आता मी एका म्हणजे रविराज काकांना मदत करतोय. असं म्हटलंस तरी सुद्धा चालेल. असं म्हटल्यावरती ती म्हणते अच्छा, बाबांना मदत करतोयस आणि ते कशासाठी. यावरती तो म्हणतो आहे त्यांचा एक अपघात झाला होता ना, त्या संदर्भातली काही माहिती त्यांना आता हवी आहे, त्यासाठी पण तू इतका विचार करू नकोस. पण त्यावरती मग आता प्रिया विचार करते नाही नाही, अश्विन झोपला ना की मला नक्की हा काय शोधतोय हे सगळं शोधूनच काढलं पाहिजे, असा ती विचार करते. आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विनच्या गुपचूप तिने आता अश्विनच्या लॅपटॉप चेक करायला घेतलेला आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला तिने आता अश्विनच्या लॅपटॉप चेक करायला घेतलेला आहे आणि त्यावेळेला तिला आता समजलाय की हे त्या डेड बॉडीचं सत्य शोधून काढतायत. जर का हे डेड बॉडीचं सत्य आता शोधून काढतायत, तर काही झाला तरी मला या डेड बॉडीच्या सत्यापासून त्यांना आता दूर ठेवलं पाहिजे. कारण जर का आता इकडे अश्विनने म्हणजे नागराज काकांनी तर त्या दिसत आहेत, पण आता नागराज काका दिसत आहेत तरी मला शोधायला काही ह्यांना वेळ नाही लागणार. प्रिया आता त्या लॅपटॉप मधलं फुटेज टॅम्पर करण्याचं किंवा डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला तिला आता पाहिलेलं आहे ते म्हणजे अश्विनने ज्या वेळेला तिला पाहिलंय ना, त्या वेळेला अश्विनला प्रेक्षकांनो खरं तर धक्का बसलाय आणि तो विचार करतोय की ही का हे फुटेज इतक्या हानी बघते. आणि पाहिला ना तर पाहिला, हिला खरं तर धक्का बसायला पाहिजे होता, पण हिला धक्का काही बसत नाहीये. पण आता ही ते करण्याचा म्हणजे ते आता डिलीट करण्याचा प्रयत्न करते. काय नक्की हिच्या डोक्यात चाललंय, मला शोधून काढलं पाहिजे. त्यानंतर अर्जुन आता अश्विनला भेटायला आलाय. काय झालं अश्विन, बाकी काही माहिती आहे यावरती. अश्विन त्याला सांगतोय दादा, माहिती तर बाकी काही मला मिळाली नाहीये, ती तर मी शोधतोय, पण मला कळत नाहीये की तन्वीने हे फुटेज पाहिले आणि ते फुटेज ती डिलीट करण्याचा प्रयत्न करते. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो म्हणजे मला काहीच कळत नाहीये. त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन अरे दादा, तिने ते फुटेज पाहिले आणि ते म्हणजे डिलीट करण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ असा होतो की तिला ते फुटेज कुणासमोर येऊ नये असं वाटतंय. पण मला तर असं वाटलं की ज्या वेळेला तिला ते दिसेल तर ती आता म्हणजे विचारेल मला की काय आहे हे, ती गोंधळ घालेल. माझ्या आईच्या बाबतीत हे सगळं कोणी केलं असं म्हणेल, पण तसं काहीच घडताना दिसत नाहीये. मला तर कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. यावरती लगेचच तो सांगतो की मला काही गोष्टींचा अंदाज आलाय. यावरती मग तो म्हणतो म्हणजे काय, तुला काय गोष्टी समजल्यात. यावरती लगेचच अर्जुन सांगतो तू एक काम कर ना, तू सगळे फुटेज तर पाहाच, पण मला त्याच्यापेक्षा असं वाटतं की तू तन्वीवरती लक्ष ठेव. नागराज काक्यावरती लक्ष ठेवायला ज्याप्रमाणे आता सांगितलेलं आहे ते म्हणजे सुमन काकीला नागराज कात्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय, तसं तू आता तन्वीवरती लक्ष ठेव. यावरती तो म्हणतो म्हणजे दादा, तुला काय म्हणायचंय, तन्वी काही चुकीचं काम करतीये का. यावरती अश्विनला अर्जुन सांगतो हो, खूप मोठं चुकीचं काम आता तन्वीचं चाललेलं आहे. तन्वी आता खरं तर महिपतची माणूस आहे आणि म्हणूनच आम्ही तुला सांगितलं होतं की हे सत्य तू आता तिला सांगू नको. यावरती अश्विन चिडतो आणि दादा काय बोलतोयस तू, मी तुझं ऐकून घेतोय म्हणून तू काही बोलशील का. यावरती तो म्हणतो नाही, मी खरं सांगतोय,
मला माहिती होतं की तुला माझ्यावरती बिलकुल विश्वास बसणार नाहीये, पण मी जे सांगतोय ते सत्य आहे. आणि मग आता रविराज आलेत आणि ते अश्विनला सांगतायत, हो अश्विन, तुला जे काही वाटतंय ना, म्हणजे तू या सगळ्यामध्ये जो काही विचार करतोयस ना, तो विचार अगदी चुकीचा आहे. म्हणजे आता खरंच तन्वी ती माणूस आहे हे मला पण समजलंय. आता तुला एकच काम आहे, ते म्हणजे तू त्याच्यावरती लक्ष ठेव आणि तिच्यावरती, आणि ती कुठे जाते, काय करते, हे सगळं आता मला तू सांगायचं आहेस. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, मला कळतंय की तुम्हाला काय या सगळ्यामध्ये वाटत असेल. तुम्ही कोणत्या फेजमधून चाललेले आहात हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. पण आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगते ना अश्विन भाऊजी, त्याच्यावरती विश्वास ठेवा. पहिल्यापासून ती आता मैपच्चीच माणूस होती. साक्षीला तर ती नेहमी भेटायला जायची, आणि त्यामुळे तुम्ही लक्ष इकडे ठेवा. तोपर्यंत प्रेक्षकांनो, प्रिया आता साक्षीला भेटलेली आहे आणि त्यानंतर ती साक्षीला सांगते, हे बघ साक्षी, तुला इथून बाहेर पडायचं असेल तर लवकरात लवकर आता तू म्हणजे तुझ्या अण्णांना शोधून काढ. आणि त्यानंतर ती निघून गेली. पण आता साक्षी सचिनला बोलवते. सचिनचा नंबर ब्लॉक केलेला असला तरी सुद्धा ती आता पुन्हा एकदा सारखा ट्राय करून मेसेज करून दुसऱ्या नंबरवरून त्याला मेसेज करते आणि दुसऱ्या नंबरवरून मेसेज करते. तो मेसेज प्रियाच्या नंबरवरून करते, कारण साक्षीला भेटायला प्रिया आलेली असते. आणि त्यावेळेला मग आता प्रियाच्या नंबरवरून फोन आल्यावरती लगेच साक्षी त्याला धमकी देते आणि आता ती त्याला सांगायला लागते, आज जर का तू मला भेटायला आला नाहीस तर मी तुझ्या घरपर्यंत पोहोचेन. घरपर्यंत पोहोचल्यावरती मग असं म्हटल्यावरती मग आता लगेच तो तिकडे आलेला आहे आणि त्यावरती तो म्हणतोय, काय झालं सॅम? त्यावरती सॅम म्हणते, सॅम मेली का जिवंत आहे हे तरी तू आता शोधायला कधी आलास का? तुझं चाललंय तरी काय? असं म्हणतात ती आता बोलत आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग आता तो म्हणतो, नाही ग, मी तुझ्यासोबत जास्त वेळ आता काढू शकत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये कधीच तुझ्याशिवाय राहू शकतो का? असं म्हटल्यावरती ती सांगते, मग गेलेलाच कुठे? सोड आता. प्रेक्षकांनो, तो तिला अशा काहीतरी चुना लावून घरी तर आलाय, पण घरी आल्यावरती प्रेक्षकांनो तो आता विचार करतोय, नाही, या सॅमचं काहीतरी नाटक आहे. ही जर का मला ब्लॅकमेल करत असेल तर मला हिला सुद्धा आता ब्लॅकमेल करण्यासाठी अर्जुनच्या इथे तिची काय फाईल आहे हे शोधायला पाहिजे. असं म्हणतात तो आता अस्मिताला तो फोटो दाखवतो. अस्मिताला फोटो दाखवत तो म्हणतो, काय गा, म्हणजे ही मुलगी कोण आहे? खरं सांगायचं तर मला काहीच कळायला मार्ग नाहीये की हा फोटो अर्जुनचा. त्यावरती ती म्हणते, अरे तू कसा तिला ओळखतोस? मी नाही ओळखतं, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते काही माझ्या कॉलेजला वगैरे. यावरती अस्मिता सांगते, तू जरा तिच्यापासून लांब रा बरं का, कारण काही झालं तरी सुद्धा मुळाच आता इकडे म्हणजे ती आहे ना, ती खूप विचित्र आहे. हा म्हणजे आता तिला आपण कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती एकदम डेंजर आहे, खुनी बाई आहे. खुनी म्हटल्यावरती तो म्हणतो, काय खुनी? यावरती ती म्हणते, हो, ती खुनी बाई आहे. आता इकडे तोपर्यंत मग चैतन्याला घेऊन रविराजांकरा सोबत पोलिसांच्या इथे आलाय आणि पोलिसांना आता मात्र सगळी माहिती म्हणजे अश्विनच्या मदतीने पोलीस आता सगळी माहिती शोधत आहेत. तर आता पोलीस सांगायला लागलेत, खरं तर जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या माणसाच्या सोबत आम्हाला एक मुलगी सुद्धा दिसत आहे जी आता हे सगळं घेऊन चालली आहे. अर्जुन म्हणतो, त्याचा फोटो दाखवाल का? यावरती तो सांगतो, हो, आणि अजून आम्हाला एक माहिती कळालेली आहे. यावरती अर्जुन म्हणतो, काय? यावरती ते सांगायला लागतात, खरं तर या सगळ्यामध्ये तिथली एक नर्स सामील आहे आणि नर्सला मॅनेज करणाऱ्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्ती होत्या. त्या सुद्धा व्यक्ती कोण आहेत हे सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ग्रेट, आपण त्यांना भेटू शकतो का? यावरती ते सांगतात, हो, तुम्ही त्यांना भेटू शकता. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, आता प्रेक्षकांनो, इकडे प्रियाच्या पाठलाग कसले करत आहे. अश्विनला समजलेलं आहे की प्रिया साक्षीची भेट घेते आणि साक्षी जिवंत आहे. खूप मोठं सत्य इकडे उघडताना दिसत आहे. प्रियाने आणि साक्षीची भेट आता अश्विनने पाहिली. अश्विन आता घरी आलाय आणि अश्विन तिला सांगतोय, एक मिनिट तन्वी, इकडे ये. त्यावरती प्रियाच्या गळात डायरेक्ट तो आवडायला लागतो. प्रियाचा डायरेक्ट कडं आवडत आता त्याने तिला सांगितलेलं आहे, बोल लवकर, कुठे भेटायला गेली होतीस? यावरती प्रिया आता तत्प स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यावरती प्रिया सांगते, नाही, कुठे नाही, इथे नाही, तिथे नाही. प्रियाचा आता तत्प बघून अश्विन अजून चिडलेला आहे
आणि अश्विन आता सांगत आहे, कुठे गेली होतीस हे आत्याचा आत्ता तू मला सांग, नाही तर काही खरं नाहीये. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेच आता इकडे ती सांगायला लागते, कुठे म्हणजे? यावरती तो म्हणतो, साक्षी जिवंत आहे ना? असं म्हटल्यावरती लगेच आता इकडे ती म्हणते, काय साक्षी कुठून आली आता? ही साक्षी तर मेली ना. यावरती आता तो सांगायला लागतो, तू कितीही नाटकं केलीस ना तरी मला सगळं सत्य समजलेलं आहे. तुझं जे काही सत्य आहे ना, तू साक्षीला भेटायला गेल्याचं ते सगळं सत्य समोर आलेलं आहे. असं म्हटल्यावरती लगेच आता इकडे ती तप्पप करायला लागते आणि तो सांगतो, हे बघ, जर का तू मला खरं सांगितलंस तर ठीक आहे, पण नाही खरं सांगितलंस तर तुझी काही खैर नाहीये. आत्ताच्या आत्ता जे काही सत्य आहे ते मला सांग. यावरती प्रिया गडबडली. तितक्यात रविराजांनी पटकन तिच्या थोबाड फोडला. रविराजांनी प्रेक्षकांनो थोबाड फोडल्यावरती मग मात्र प्रिया आता चांगलीच गडबडले. बोल लवकर, साक्षी जिवंत आहे, कारण आता इकडे प्रकार असा घडलेला आहे प्रेक्षकांनो की आता मालिकेमध्ये प्रियाकडून अशी चूक झाली की तिने मोबाईल दिलेला आहे, तो म्हणजे इला वापरण्यासाठी. ज्या वेळेला वापरण्यासाठी तो मोबाईल तिने दिला आहे आपल्या साक्षीला, त्याच्यावरून सचिनच्या मोबाईलवरती फोन आलाय, मेसेज आलाय. सचिनच्या मेसेज आता असल्यामुळे साक्षी जिवंत असल्याचं कळला आणि ती प्रियाची भेट घेतल्याचं कळलंय. त्यानंतर मग रविराजांनी तिच्या थोबाड फोडत तिला आता विचारले, बोल लवकर, काय आहे? तू आता कोणाला भेटायला जातेस, काय करतेस? हे सगळं सत्य आता आम्हाला समजलांच पाहिजे. साक्षी जिवंत आहे. यावरती ती म्हणते, हो, मला सुद्धा आधीच म्हणजे समजलेलं आहे की साक्षी जिवंत आहे. ते असं म्हटल्यावरती ते म्हणतात, मग तू कोणाला सांगितलं का नाहीस? त्यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, कारण ही तिची खूप चांगली मैत्रीण आहे आणि बाकी काहीच नाहीये. रविराज काका ही तिला रोज भेटायला जाते, ही गोष्ट सुद्धा आता तितकीच खरी आहे. असं म्हटल्यावरती रविराज चिडलेत पोलिसांना बोलवतो आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. यावरती ती म्हणते, मी तुमची मदत करायला तयार आहे. मला महिपत कुठे आहे माहिती आहे, मला आता साक्षी कुठे आहे माहिती आहे. यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, आणि मला ही तन्वी नाही ते माहिती आहे. यावरती रविराज म्हणतात, अश्विन म्हणतो, हो, कारण मी ज्या वेळेला हिच्या पाठलाग केला होता ना, साक्षी आणि हिच्या बोलणं मी ऐकलं. ही साक्षीला सांगत होती की मी तुला एक्सपोज करीन, तर साक्षी आता हिला म्हणते की मी तुला एक्सपोज करीन. तू खरी तन्वी नाहीयेस हे जगासमोर आणीन, आणि हे मी सगळं ऐकलेलं आहे. असं म्हटल्यावरती रविराज सटकन दुसरी थोबाडी देतात आणि काय खरं काय खोटं सगळं एका झटक्यात बाहेर आलेलं आहे.